म्हणजे मला तर वाटतं एखादं नाटक म्हणजे एखाद्या काळाचं डॉक्युमेंटेशन असतं, थिएटर ऑफ क्रुएल्टी. त्याचं स्टेटमेंटच हे होतं ना त्याच्या मागचं. मी 2 तास तुम्हाला एंटरटेन करेन आणि परत बाहेर जाऊन तुम्हाला तुमच्या आयुष्यातले जे दुःख त्याला फेस करायचं. हे हवंय की मी 2 तास तुम्हाला असं काहीतरी दुःख दाखवतो जे बाहेर जाऊन तुम्हाला रिअल लाईफ मधल्या दुःखाशी फेस करायला निचरा होईल फेस करायला तुम्हाला ताकद येईल. मला असं वाटतं की आता टेक्निकली आपण इतके स्ट्रॉंग झालो ना, तर आपलं एक्सप्रेशन अजून स्ट्रॉंग व्हायला पाहिजे होतं ना. ते उलट काय होतं की वीक होत. मला शिक्षण घेतात ना, त्यांना हे सगळं एक ठराविक सिलेबस सारखं मिळेल असं नाही ना, टप्प्याटप्प्याने मिळेल किंवा त्याची ग्रोथ काय असणारही कळत नाही आपल्याला. नाही त्यापेक्षा असं वाटतं की कोण माणूस भेटतोय. अच्छा, तो जर फक्त त्याचा वापर करून घेत असेल, त्याच्या फायद्यासाठी तुला शिकवत असेल, तर तुला ते ज्ञान कसं मिळणार आहे. बरोबर. म्हणजे तू इन्स्टिट्यूटला शिकतो ना, तर तिकडचा मोटिव्ह हा असतो की तुला पूर्ण नॉलेज मिळालं पाहिजे, तुला घडलं पाहिजे. त्याच्यामध्ये तिथं कोणाचा पर्सनल हेतू नाही की चला हा आलाय तर ह्याला ऍक्टरला युज करून घेऊ. ते बाहेर तुझ्यासोबत काय होईल ते माहित नाही ना तुला. बरोबर. असं आहे. पुढे तिकडे बसायचं. हा, इथे बसू चालेल ना. ते चॉईस बद्दल तू आता बोलत होता, त्याबद्दल आपण बोलू. तू कलाकाराच्या चॉईस बद्दल काय म्हणत होता? म्हणजे बघ की आपण कलाकारच ह्याच्यामुळे ना की काहीतरी तुला चॉईस पाहिजे वेगळा. मला जे हवंय ते निवडायचंय. माझं काहीतरी एक्सप्रेशन आहे जे क्रिएटिव्ह आहे ते मला समोर आणायचं. आता ते परत तू इकडे येऊन ते सगळ्यांचं सेमच होत असेल नाही का, एका वर्गात सगळ्यांना बसून पाढे शिकवल्यासारखं, तर मग तो चॉईस राहत नाही ना. बरोबर. आणि कलाकार स्वतंत्रच पाहिजे. अरे कुठल्याही, मला असं वाटतं की कुठल्याही सोसायटीमध्ये कलाकाराला किती स्वातंत्र्य आहे ना, ह्याच्यावरच मला वाटतं ते त्याची कला सुद्धा. आणि आपण सोसायटी म्हणून किती ग्रो झालोय हे ना, की तुला कलेत काय एक्सप्रेशन मांडता येऊ शकतं, काय लेवलचं एक्सप्रेशन मांडता येऊ शकतं तुला. तुला वाटतं आपली सोसायटी कशी ग्रो आहे का नाही, का काही मध्ये ग्लिचेस आहेत? आपलं ग्लिचेस आहेत. म्हणजे एक संध पूर्ण आपण काय म्हणतो प्रतिगामी विचारणे असंही नाही, आणि पूर्ण आपण हे झालं. पण ते त्याच्यामुळे पण मग खूप गोंधळ होतो ना, कलाकारांचा गोंधळ त्याच्यामुळे जास्त होतो. काय नक्की करायचं कसं करायचं असं. म्हणजे कलेसाठी समाज बदलणं पहिलं महत्वाचं आहे. जे वाईस वर्स आहे ना, डिपेंड येते. डिपेंड आहेत. आणि आता तर माध्यम इतके वाढली आहेत नाही का, की आणि उलट मला असं वाटतं की आता टेक्निकली आपण इतके स्ट्रॉंग झालो ना, तर आपलं एक्सप्रेशन अजून स्ट्रॉंग व्हायला पाहिजे होतं ना. ते उलट काय होतं की वीक होतंय असं काय वाटतं. सिंपल झालंय ते. त्याला काही व्हॅल्यूच राहिले नाही आता. अशी सुरुवातीचे जे फिल्म होते एक्झॅक्टली ते खूपच, म्हणजे आपण गुरुदत्त बोललो, वि शांताराम, बाकीचे राज कपूर, तर ह्यांच्या फिल्म होते ते खूपच. आणि तू बघ ना, आता टेक्निकली स्ट्रॉंग म्हणजे आपल्याकडे काय वाटतं की खूप सारे इक्विपमेंट्स आणले, भारी भारी कॅमेरे आणले, कॅमेरा लेटेस्ट म्हणजे आपण टेक्निकली साऊंड झालो का. मला काय वाटतं बघ, म्हणजे टेक्निकली साऊंड कधी म्हणतो आपण की तंत्र ओळखतं नाही आलं पाहिजे तुझ्या फिल्म मधलं, की काय ते इतकं मर्ज झालं पाहिजे. बाहेरच्या फिल्म पाहताना आपल्याला तेच होतं ना, की कॅमेरा असा फिरत असतो ना, तुला वाटतं की तूच बागेमध्ये फिरतोय, हो ना, सोबत फिरतोय, तुला ते घेऊन जातात त्याच्यामध्ये. ते पहिल्यांदा काय करतात, तुला ना विसरायला लावतात. तू फिल्म बघतोस ते तुला ते असं वाटतं की अरे हे सुरूच आहे, आपल्या सोबत चालू आहे, आपण आहेत तिकडे कुठेतरी ह्या सगळ्यामध्ये, असं विटनेस आहे आपण. तर ते इथं तेच मी तुला जे एक्सपिरियन्स म्हणत होतो ना, की स्टेज आहे किंवा फिल्म आहे नाही का, आणि आपण आहे ते येऊ देत नाही मला तिकडे. ते भिंत कायम राहते. अच्छा, तो एक्सपिरियन्स येण्यासाठी मला ते जावं लागेल ना त्या सगळ्यामध्ये. मी आता हा प्रश्न 2-3 इंटरव्ह्यू मध्ये पण विचारलाय, मला वाटतं आता विचारणे महत्वाचं आहे की ह्याच्यामध्ये चांगले कलाकार मरतात का? चांगले लेखक असतील, चांगले डिरेक्टर असतील, चांगले टेक्निशियन्स असतील, चांगले ऍक्टर्स असतील, हे मरतात का? आता हे बघ, हे काही आजची गोष्ट नाहीये. आपण आपला कलेचा किंवा साहित्याचा इतिहास पाहिला तर हेच होत आलेलं नाही का. आणि खूप आयडियलिस्टिक असणं म्हणजे चुकीचं समजलं होतं आपल्याकडे. पण मला काय
काय वाटतं आता एखादा MBBS केलेला डॉक्टर आहे, जे मी म्हणत होतो तुला मगाशी, तू बाहेर जाऊन डॉक्टरी करायला लागतो का? नाही लागत. तो तुला काहीतरी पोटात होते म्हणल्यावर कपडे काढ म्हणायला लागतो का? नाही लागत. मग आपल्यालाच का बरं हे सगळं आपण का लाजतोय? जे इन्स्टिट्यूट मध्ये जे आपल्याला शिकवलंय, हेनरी गिब्सनचं जे वाक्य आहे की आपले त्याला नाटक बदलायला सांगितलं तर तो म्हणलं की हा की तुम्ही समाजामधला माझं नाटक बदलेल असं असे ते. आणि मी पण म्हणजे आपण लिहित असतो करत असतो ते कुठलं असतं भोवतालचं सगळं आहे त्यातून करत असतो. बरं मी म्हणतो नाटकासाठी समाज नका बदलू, पण समाजासाठी तरी बदला. हा स्वतःसाठी बदला. तुमचा पुढची येणारी पिढी नाही का तेच घेऊन पुढं जगते, ती पण तेच प्रॉब्लेम फेस करते वर्षानुवर्ष. त्यासाठी तरी चेंज झालं पाहिजे. बरोबर असं आहे. आणि ते फक्त आपल्या माध्यमातून दाखवलं की प्रॉब्लेम असतो लोकांना. हो हा रिअलिटी नाही चेंज झाली तरी त्यांना हरकत नाही, ते सहन कॉन्ट्रोवर्सी होते. त्यावर फिल्म करणं म्हणजे त्यांना भयानक वाटतं, ते जगणं भयानक वाटत नाही. मी असं म्हणजे हा पण एक प्रश्न माझा की मी ज्या मित्रांसोबत राहिलोय किंवा जे आसपास लोक आहेत त्यांनी एक डिवायडेशन केलेलं, एक आर्ट फिल्म, एक कमर्शियल फिल्म. फिल्म आर्ट आहे त्यामध्ये जास्त तो किंवा कमर्शियल ते बाकीच्या गोष्टी टाकल्या असतील, पण मुद्दा आहे की ती फिल्म बघणं म्हणजे काहीतरी इंटेलेक्च्युअल पाहिजे, आपण एक सिरियसनेस पाहिजे. म्हणजे हे जे डिवायडेशन केलं त्यामुळे ऑडियन्स विभागली गेली. म्हणजे जी ऑडियन्स आहे जी नॉर्मली ज्या कमर्शियल फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघते, तिथेच जर एखादी आर्ट फिल्म जे डिवायडेशन केलेलं ते लागली तर त्याला वाटतं ही माझी नाही, माझ्यासाठीची फिल्म नाहीये. तर हे जे डिवायडेशन बद्दल तुझं काय मत आहे? हा हे जे डिवायडेशन हा मुद्दा जरा किचकट आहे ऍक्च्युली. म्हणजे याच्यावर खूप लोकांनी बोलून झालेले सगळे गोष्टीवरती. पण मला पर्सनली असं वाटतं ना की डिवायडेशन कुणामुळे झालंय, कुणामुळे होतंय ते डिवायडेशन? बरोबर की कलाकारांमुळे होतंय का ऑडियन्समुळे होतंय? तर ना एक विशिष्ट हेतू ठेवून काम करणाऱ्या लोकांमुळे होतंय मला असं वाटतं. बरोबर हे सगळं जो मेकर आहे त्याकडनं. हा म्हणजे मेकर काय एखादा माणूस काहीतरी गोष्ट तयार, म्हणजे असं नाही आर्ट फिल्म बघणार लोक असं थोडीच आहे. म्हणजे असं झालंच नाही का आतापर्यंत की कमर्शियल पाहणाऱ्या लोकांना आर्ट आवडलीच नाही असं झालंच? असं नाही झालं ना, त्यांची टेस्ट बदलत गेली ना. जे काही अशा फिल्म्स आहेत ज्या कमर्शियली पण चालल्या आणि आर्टिस्टिकली पण एक्सप्रेशन चांगलं आहे, त्या लोकांना आवडल्या. लापता लेडीज सारखी फिल्म आहे ती आवडते ना लोकांना. ते जे मेकर्स आहेत ना, तुम्ही काय हेतूने काम करता ना, म्हणजे तू काय करतो की तू असं दाखवतो की हे जे आहे ते हेच आहे, ह्याच्या पलीकडे नाहीये. हे तू का दाखवतो असं? कारण तुला त्याच्या पलीकडे जमत नाही, तुला तुझं दुकान नाही बंद करायचं आणि ते सोपं माझ्यासाठी. हा तू जर दाखवलं की वेगळं काही असू शकतं, मग तुझं दुकान बंद होईल ना, लोक तिकडे जातील. असं आहे. म्हणून ते सारखं तेच हॅमर करत राहून तेच दाखवलं जाणं. आणि असं की अरे लोकांना खूप दुःख आहेत आणि ते विसरायला, तुम्ही काय 3 तासामध्ये काय तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह थोडीच करता, नाही का? पलायनवाद आहे का? आहेच एका लेवलला ना. ते आपण आर्थो शिकतो, थिएटर ऑफ क्रुएल्टी, त्याचं स्टेटमेंटच हे होतं ना त्याच्या मागचं की मी 2 तास तुम्हाला एंटरटेन करेन आणि परत बाहेर जाऊन तुम्हाला तुमच्या आयुष्यातले जे दुःख त्याला फेस करायचं. हे हवंय की मी 2 तास तुम्हाला असं काहीतरी दुःख दाखवतो जे बाहेर जाऊन तुम्हाला रिअल लाईफ मधल्या दुःखाशी फेस करायला निचरा होईल, फेस करायला तुम्हाला ताकद येईल. आता काय निवडायचं ते आपल्या हातामध्ये. राईट. आणि बघ हे तुम्ही जर म्हणता ना एंटरटेनमेंट वगैरे की आता ती कला समाजासाठी का स्वतःसाठी वगैरे ह्याच्यावर पण खूप चर्चा झाली. आणि मला हे पण विचारायचं की एंटरटेनमेंट म्हणजे नक्की काय? कारण आता जे आपण बोलतोय, जे डिस्कशन झालं 1 तास जे काय बोलतोय, माझ्यासाठी ते एंटरटेनमेंट आहे. बौद्धिक लेवलला मला मजाच येते. मला परत तीच व्याख्या तू काय करतो ना हे. आणि कसं असतं की आता इतक्या प्रकारची ऑडियन्स आहे नाही का, प्रत्येकाची टेस्ट वेगळी असेल. म्हणजे उल्लू ऍप वरच्या आपण वेबसिरीज तेवढाच पाहिजे, अल्ट बालाजीचे तेवढाच पाहिलं जातात. पण असं होत नाही ना की त्या फिल्म म्हणजे लापता लेडीजच्या लेवलला तू कम्पॅरिझन नाही करू शकत, त्याला ऑडियन्स तेवढा आहे म्हणून. हे कसं समजतं आपल्याला की उल्लू ऍप वरचा कंटेंट आणि लापता लेडीजचं कम्पॅरिझन नाही होऊ शकत, ऑडियन्स तेवढाच आहे ना. मग टेस्ट हे समजतं तुम्हाला, तर मग तुम्ही चेंज केलं पाहिजे ना ती टेस्ट स्वतःहून. आणि मेकरकडून आलं पाहिजे ही गोष्ट. ऑडियन्स तयारच आहे घ्यायला, तयारच आहे ऑडियन्स, ते अप्रिशिएट करतेच आहे, करणारच. बरोबर.
किती कोर्ट सारखी फिल्म आली, लोकांना आवडली ना ती. मला तुझ्या रायटिंग प्रोसेस बद्दल विचारायचंय की एखादा, जसं आपण बोललो की इब्सन पण बोललाय की प्रतिबिंब आहे, रिफ्लेक्शन आहे, तर एखाद्या रायटरला रायटर असण्यासाठी किंवा रायटिंग करण्यासाठी काय गरजेचं असतं? कुठल्याही गोष्टीसाठी मला तर वाटतं की मोटिवेशन फार महत्वाचं आहे, की तू काय मोटिवेशनने ती गोष्ट करतो त्यावरती डिपेंड असतं. मग तू आता स्पर्धा जिंकायची म्हणूनच नाटक लिहित असशील तर मग तू त्या पद्धतीने मोटिवेट होतो आणि लिहित असतो. आणि जर ते फक्त तुला सुचणं आहे तुझं, नाही का, आणि ते फक्त मला एक्सप्रेस व्हायचं आणि ठरवलं नाही मी, समज की मला नाटक लिहायचं, कविता चारोळी लिहायची का कथा लिहायची, नाही का, मी लिहित जातो. आणि म्हणजे कसं असतं, आपल्या आतमध्ये ना सगळ्या गोष्टींचा कोलाज असतो, बरोबर, नाही का, त्याच्यातून काय एक्सप्रेशन येईल ते तुला माहित नाही, ते लिहायचं. मग ते कधी ते नाटकात उतरू शकतं. म्हणजे नाटक लिहिणारा कथा लिहित नाही असं नाही ना, कादंबरी लिहित असतो पण असं आहे. त्याच्यामुळे तू काय मोटिवेशनने लिहितो ना हे फार महत्वाचं आहे. लिखाण कुठल्या मोटिवेशन, तुझं म्हणणं की ज्या मीडियम साठी आपण काम करतो त्यासाठीच मोटिवेशनच महत्वाचं तुला. की मी सिरियल करतोय तर त्यासाठीच मोटिवेशन, मी सिनेमा करतोय तर ते मला म्हणजे टेक्निकली नाही, पण आता मला जर नाटक लिहायचं ना तर मला नाटकासाठीच नाटक लिहायचं, हे सुद्धा मोटिवेशन. त्यासाठी प्रिपरेशन काय असतं? आपण जर तू जे सिनेमासाठी काम केलंय, नाटकासाठी काम केलंय, नाटक लिहिलंय किंवा सिनेमा लिहिलाय, तर त्यासाठीची ती लँग्वेज वेगळी, जसं आपण बोललो की दोन मीडियम वेगळे, तर त्यासाठीचं प्रिपरेशन काय असतं किंवा काय पद्धतीने तू काम करतोस? बघ, आता नाटकाच्या लिखाणाची सुरुवात तर इकडे ललित कला केंद्रामध्येच झाली. समिता प्रयोग मधून मी लिहायला लागलो. आणि ते लिहित असताना काही गोष्टी अशा लिहिल्या जायच्या ना की ते मला असं वाटायचं की अरे हे स्टेजवरती नाही वर्कआउट होणार, नाही का, हा सीन स्टेजवर कसा करायचा. मग तो अंगणमंचावर पण विचार करून व्हायचा, पण तो अंगणमंचावरती पण थिएट्रिकल नाही व्हायचा. मग असं व्हायचं की हे कुठे, त्यावेळेस सिनेमा माध्यमाची फार ओळख नव्हती फिल्मची. मग हळूहळू समजायला लागलं की अरे हे थिएटरचं एक्सटेन्शन आहे ना फिल्म. म्हणजे ज्या गोष्टी मला स्टेज पुरत नाहीये त्याच्यामुळे बाहेर येतात ते एक्सटेन्शन, ते कॅमेरा समोर जातात त्या गोष्टी, नाही का. आणि मग आता याचं तर काही टेक्निकली शिक्षण घेतलं नाही मी फिल्मचं वगैरे लिखाणाचं, पण मी फिल्म्स बघून, चर्चा करून, ऐकून, नाही का, स्क्रीन प्लेज वाचून, मुलाखती ऐकून रायटर लोकांच्या, आणि ते जसं म्हणलं की ते सगळं आपल्या आतमध्ये घेऊन आपली एक समज असते ना त्याबद्दलची, ती क्रिएट होऊन, जसं की म्हणजे लिखाणाच्या बाबतीत असं म्हणतात ना की तू जितका प्रगल्भ होत जातो ना तेवढं तुझं शब्द मिनिमल होत जातात लिखाणात. मला ते स्क्रीन प्ले बाबत ते वाटतं. मला ते ऑडिओ व्हिज्युअल जेव्हा म्हणतो ना तेव्हा स्क्रीन प्ले रायटर म्हणून लिहित असताना मला ऑडिओ आणि व्हिज्युअल दोन्ही पण बरोबर आले पाहिजेत माझ्या. ओके. मला लिहित असताना म्हणून तो स्क्रीन प्ले महत्वाचा असतो ना, की दोघं उभारून बोलतायत, काय बोलतात ह्याच्या बरोबर ॲम्बियन्स काय आहे, काळ कुठला आहे, इथं पासून साऊंड काय, कुठल्या जागी उभे आहेत, कुठल्या देशात उभे वगैरे, हे डिटेलिंग पण महत्वाचे असतात नाही. बरोबर. असे तो स्क्रीन प्ले होतो. आणि नाटकांमध्ये आणि ह्याच्यामध्ये तर फरक टेक्निकली तर आपण सांगतो नाही का, ते एकदाच घडतं नाटक जे घडतं ते, आणि फिल्मला परत तुम्हाला रिटेक करण्याची संधी असते तिकडे. पण नाटक पाहत असताना आपण पूर्ण प्रोसिनियम मध्ये पाहत असतो नाही, तर तिकडं काही गोष्टी तू जनरलाइज केल्या तर चालून जातात तिकडे नाटकाच्या बाबतीत नाही का. म्हणजे तुम्ही मॉब मध्ये उभेत तर तू आज असा उभायस तर उद्या थोडा असा उभायस तर त्याने काही फरक पडत नाही, पण ते फिल्मला नाही चालत. रिपिटेशन. हा, कॅमेरा तुमच्या आतमध्येच उतरतो, बारीक बारीक गोष्टी टिपतो तुमचं नाही का. मग तू बोट हलवतो त्याला सुद्धा मिनिंग येतं, असं ते मिनिंगलेस काहीच होऊ शकत नाही. तर ते असतं. रायटिंगच्या बाबतीत काय हे विचार करून तू डेव्हलपमेंट, हे मला असं वाटतं की रायटिंग मध्ये हे सगळं आलंच पाहिजे ना, हे विचार करून लिहितच आलं पाहिजे. आता हे याचं डिरेक्टर काय करेल आणि ऍक्टर काय करेल ती पुढची प्रोसेस आहे, पण स्क्रीन प्ले रायटर म्हणून मी यातलं किती देता येईल माझ्या बाजूने. म्हणजे आधी तू त्या स्पेसचा विचार करतो रायटर म्हणून. मी बघ आता काय होतं, आपण एखादी गोष्ट पाहतो नाही का, त्याच वेळेस त्याचं एक काहीतरी एक्सप्रेशन आपल्या मनामध्ये तयार होतं. ठीक आहे, आता ती गोष्ट व्यक्तीबाबत आहे का स्पेस बाबत आहे, सिच्युएशन बद्दल आहे, ते त्याच्यावरून ठरतं की
तिची सुरुवात कुठून होते हा. नाही का. मग हळूहळू मला त्यातलं जे आपण म्हणतो ना की आता ते नाही सांगतायत, त्यातलं नाट्य दिसायला लागतं तुम्हाला त्या गोष्टीतलं, आणि मग ते आपण कनेक्ट करायला लागतो ते पॉइंट्स, आणि मग हळूहळू ते डेव्हलप होत जातात. स्पेस काय असेल आणि हे काय असेल, आणि जसं स्तानिस्लाव्स्की प्रोसेस आहे नाही का, ते सगळं एकात एक आहेत. हा, ते सगळ्या प्रोसेस सगळ्या एकत्र आहेत. तर फिल्मचं मला तसंच वाटतं की सीन लिहायला घेतला तर आता मी म्हणलं की 2 लोक अशी उभी आहेत, तर ती कोण आहेत, कुठे आहेत, कशी आहेत वगैरे, ह्या प्रश्नांना आपोआप ते डेव्हलप व्हायला लागतं. अच्छा, फक्त तुझ्या लिखाणामध्ये ते स्पेसिफिकेशन आलं पाहिजे. मला ते नाट्याबद्दल बोलत नाही, कारण ते जे नाट्य सापडणंच खूप हे असतं, म्हणजे एखाद्या वेळेस खूप लवकर सापडतं तो विषय किंवा ते नाट्य, पण एखाद्या वेळेस काय होतं की आपल्याला सिच्युएशन दिसलेले असते किंवा हे, पण अरे ते हातात येत नसतं. तुझ्यामध्ये असे अनुभव सिच्युएशन पाहिल्यानंतर हे बघ, विचार करणं फार सोपं असतं. ते ऍक्च्युअल जेव्हा तू लिहायला घेतो लॅपटॉपवर टाईप करायला किंवा कागद ब्लँक त्यावेळेस ब्लँक व्हायला होतं नाही का, कारण ती प्रोसेस थोडी अवघडच आहे. म्हणजे ऍक्च्युअल कागदावरती उतरवण्याची लिखाणाची प्रोसेस ती अवघड आहे. ते डोक्यात सुचणं, कारण विचार करायला तुला हे लागत नाही, फ्रॅक्शन ऑफ सेकंड तू सीन विचार करून जाऊ शकतो, पण तो पूर्ण सीन लिहायचा नाही का. म्हणून आपण म्हणतो ना की परत परत लिहिलं पाहिजे. ऍक्च्युअल वही पेन घेऊन किंवा लॅपटॉप असेल तर परत परत टाईप केलं पाहिजे. अच्छा, कारण ते विचारात आणि ऍक्च्युअल उतरण्यामध्ये खूप फरक असतो. तुझी रायटिंग तू लॅपटॉपवर करतो का वही पेन? लॅपटॉपवर. अच्छा, ते बरं पडतं का? ते म्हणजे म्हणतो ना, काय माहित नाही चॉईस. लॅपटॉप पाहिजे सिरियल लिहायला, मग लॅपटॉपवरच लिहायला लागलो. वेळ नसतो ना हाताला, आणि आता तर ते वही पेनवर लिहून ते त्यांच्यापर्यंत जाणार कसं वगैरे, अशा सगळ्या गोष्टी. बरोबर, असं आहे. आणि ते तू नाट्य जे म्हणतो ना सीन मधलं, की परत तेच आहे की तू तुझ्यात काहीतरी पाहिजे ना, मग तुझ्या विजन मधून ते तू लोकांना दाखवतोय. ज्यासाठी आपण परत ते सर्कल येतो, अभ्यास म्हणतो, ते असल्याशिवाय तुला ते नाहीतर तुला अरे साधारण घडतंय आजूबाजूला. मी जसं तुला म्हणतोय, जसं तुझं ऍक्टरचं माइंड आहे तसं तुझं डिरेक्टरचं पाहिजे, तसं रायटरचं पाहिजे. की माझ्या कानावर काहीतरी वाक्य पडलं ना नाही का, जाता जाता ते सहज पडलं तर मग ते प्रसाद म्हणून ऐकलं आणि सोडून दिलं असं होतं. रायटर म्हणून माझ्या कानात वाक्य, अरे हे काहीतरी वाक्य होतं बरं का, वेगळं काहीतरी होतं. पण आता तू म्हणजे तू बघ, तू रायटर पण आहे, ऍक्टर आहे, मुळात ऍक्टिंग पासून सुरुवात झाली, तू ऍक्टिंग करतो, मूळ ऍक्टरच आहे आणि ऍक्टरच राहणार, ऍक्टिंगच. रायटर आहेस, डिरेक्टर पण आहेस, तर ह्या भूमिका कशा बदलतो, कारण किंवा ह्या भूमिकांचा कसा तुला फायदा होतो? ऍक्टिंग करताना डिरेक्शन तू केल्यामुळे किंवा रायटिंग केल्यामुळे त्याचा कसा फायदा होतो, आणि त्या बदलताना काय तू प्रिकॉशन्स घेतो त्याच्याबद्दल? फिल्मला म्हणतोय की परत थिएटरचं, दोन्हीकडे गोष्टी बदलतात खूप प्रमाणात. आपण आधी थिएटर बद्दल बोलू. हा, थिएटरला तर बघ, आपण शिक्षण घेतलं असल्यामुळं जास्त सोपं तिकडे, गोष्टी सोप्या तिकडे होतात. आणि मी जेव्हा स्टेजवर ऍक्टर म्हणून काम करतो ना, तर मला कायम एक दिसत असतं की मी काय करतोय नाही का, जे ऍक्च्युअली ऍक्टरचं पण झालं पाहिजे. अच्छा, तुम्हाला स्वतःहून समोरून दिसलं पाहिजे मी काय करतोय, इव्हन मी कसा दिसतोय, मी कसा उभा राहिल्यावर जास्त ठळकपणे ते कॅरेक्टर वाटेल, मी कसा बसल्यानंतर हे वाटेल, हे तुम्हाला सतत जाणवलं पाहिजे तुम्हाला, तर तो फायदा तर होतोच. असं आहे. आणि लिखाणाचं म्हणजे आपल्याला ललितमध्ये टेक्स्च्युअल अनालिसिस नावाचा विषय नाही का, तर त्यावेळेस स्मार्ट सरांसोबत चर्चा झाली होती की त्यांनी विचारलं होतं की ऍक्टर म्हणून तुम्हाला याचा फायदा, तसं बघायला गेलं तर ते लेखकासाठी किंवा जो साहित्यिक अनालिसिस करणं, तर माझ्यातलं जे लिखाणाचं बाजू आहे ना, ती मला ऍक्टर म्हणून त्यात पण फायदा झाला. अच्छा, टेक्स्टचं मी अनालिसिस कसं करतोय, की त्याचे लेयर्स मला कसे सापडतात. म्हणजे शेक्सपियर किंवा कुठलाही मोठा नाटककार असेल, त्याचं नाटक करायचं ना, तर त्यांचे जे लाईन्स असतात ना, तर ज्याला आपण सबटेक्स्ट म्हणतो, बिटवीन द लाईन्स म्हणतो नाही का, तर मला वाटतं त्याच्या पलीकडे पण अजून खूप काही त्याच्यामध्ये असतं. तर ते अनालिसिस केल्याशिवाय नाही सापडत तुम्हाला. बिटवीन द लाईन्सच्या पलीकडे खूप बिटवीन द लाईन्स असतात. म्हणजे तेंडुलकरांचे नाटक, गिधडे नाटक, आता गिधडे नाटक मी बसवलं होतं पुण्यामध्ये, मी केलं ते नाटक. आणि म्हणजे तेंडुलकरांवरती असाइनमेंट वगैरे केल्या आधी, त्याच वेळेस आवड तयार होणं साहजिकच होतं तेंडुलकरांबद्दल
अट्रॅक्शन वाटणारच तुम्हाला. आणि गिधाडे करत असताना मला ते प्रश्न पडायचे की त्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, विजय मेहता आणि लावण मध्ये वाद झाले, त्यांनी नाही केलं हे सांगितलं. तर मला काय हे प्रश्न पडायचे, मग का लिहिलं तेंडुलकरांनी नाटक, नाही का? त्याचा सेटअप असा का बरं आहे? ही लोक वाळू रेती चुन्याचा बिझनेस करणारी का बरं आहेत, नाही का? हे मुंबईमध्येच हा क्लास का बरं आहे? असेच का बोलतात, अशीच का बोलतात? त्यांची भाषा अशी का बरं, त्यांची बिहेवियर अशी का बरं? तर विजय मग जे तू टेक्स्ट फक्त वाचशील ऍक्टर म्हणून ना, तर तुला बिटवीन द लाईन्स पण हे जे सगळे रेफरन्स आहेत लेखकाने मांडलेले, की हा मुंबईतच हा क्लास तयार का झाला? रेती चुन्याचा बिझनेस म्हणजे ब्लॅक मार्केटिंग झालं. मग हे ब्लॅक मार्केटिंग का करतायत? तर मग मला हळूहळू समजायला लागलं की अरे ते दिसते तेवढं नाहीये, ते खूप मोठं आहे. तेंडुलकरांचं म्हणणं आहे की एक क्लास कसा तयार झाला, म्हणजे ते जे कॅरेक्टर दाखवलेत रमाकांत उमाकांत, त्यांचे वडील असतात ना, ते कायम म्हणत असतात की आम्ही कष्ट केले आणि तुम्ही बसून खाताय. तर ती बसून खाणारी पिढी आहे ना, त्यांचा जो चंगळवाद आहे ना, त्यातून आली हिंसा ती सगळी. राईट. मग इझिली मिळणं. हा, तर तेंडुलकर आहेत ना, त्याच्याकडे पॉइंट करू पाहतात ना. आता तो कसा परफॉर्म करणार, तू ते कसं आणणार? म्हणजे रमाकांतचा शेवटचा मोनोलॉग तुला आठवत असेल तर तो ओरडतोय खैबर मॉन्जिनीस, ताज वेनिस, डान्स डिस्को, नाही का? त्याला जे त्या क्लास बद्दल सगळं त्या मोठेपणाबद्दल ऑब्सेशन आहे ना, ते संपताना त्याला दिसतं आणि त्याचं फ्रस्ट्रेशन त्याला आलं. तर तो क्लास कुठून आला? तो मग मला झालं की अरे लेखक म्हणजे फक्त काहीतरी मनात सुचलं आणि लिहिलं असं नाही होत. त्याचे हे सगळे कॉन्टेक्स होणं म्हणजे मला तर वाटतं एखादं नाटक म्हणजे एखाद्या काळाचं डॉक्युमेंटेशन असतं. वा वा, हे खूप महत्त्वाचं नाही आहे. का? तू ते नाटक जेव्हा वाचत असतो की त्या काळामध्ये मिडल क्लास असेल तर इकॉनॉमिकली परिस्थिती काय होती, म्हणजे अधांतर सारखं नाटक. त्यावेळेस राजकारण काय सुरू होतं, त्यावेळेस अर्थकारण काय सुरू होतं, त्यावेळेस जाती व्यवस्थेविषयीचं काय सगळं वातावरण होतं, नाही का? हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं असतं. आता हे अनालिसिस करून तुम्हाला सापडतं, आणि आता हे अनालिसिस टू तुझा परफॉर्मन्स, नाही का, ती प्रोसेस होणं गरजेचं आहे. ते ऍक्टर मध्ये नाही दिसत. तो फक्त लाईन बोलतो नाही असं केलं की त्या पलीकडे जात नाही, किंवा त्याला असं वाटतं की अरे इतकं कशाला करत बसायचं, लाईनच आहे ना, लाईनच बोलायची. राजीव दादांचं पुस्तक आहे नाटकांचे मिथक वगैरे, नाटकांचे मिथक आहे, आणि नाटकाचा त्याच्यामध्ये त्यांनी मॅकबेथ मधल्या एका ह्याच्याबद्दल त्यांनी पूर्ण तो एक कॉलम लिहिलेला आहे. मॅकबेथ जेव्हा म्हणतो की आपण फेल झालो तर ह्या सगळ्यामध्ये, तर ती लेडी मॅकबेथ म्हणजे फेल झालो तर, नाही का? तर त्याच्यावर पूर्ण 2 पान डिस्क्रिप्शन आहे की ते कसं घेणारं वाक्य, जर उद्गारवाचक घेतलं तर त्यातून काय मूड क्रिएट होतो, काय अर्थ, जर प्रश्नार्थक घेतलं तर काय होतं. ते फक्त असं सोडून दिलं, म्हणजे 2 वाक्यावर त्यांनी 2 शब्दावर आपण फेल झालो तर. आता मला असं वाटतं की टेक्स्ट मध्ये जर 2 शब्द महत्वाचे असतील तर पूर्ण टेक्स्ट किती महत्वाचं असेल, किती महत्वाचं, त्याला किती डेप्थ असेल. पण ते ऍक्टर डिरेक्टर म्हणून तुम्ही ते सगळं बघणं महत्वाचं आहे. तू ते नाटक करतोय, समज 60s मधलं नाटक करतोय, तर तुला त्या काळाचा अभ्यास होणं गरजेचं आहे. त्या घरात प्रॉपर्टी काय लावणार आहे, त्यावेळेची लोक बोलत कशी होती, कपडे काय घालत होते, बोलण्याची, जरी रिजन मुंबई असेल नाही का, तर 60s मधलं मुंबईची भाषा आणि आता 2024 मधली ह्याच्यामध्ये फरक आहे, नाही का? ज्या गोष्टी त्या काळामध्ये आल्या त्या सगळ्यांचा त्यांच्यावरती काय परिणाम होता, या सगळ्या गोष्टी. आणि फिल्मला मला वाटतं सेम ही गोष्ट अप्लाय होते. बरोबर, फिल्मला तो अजून डिटेलमध्ये दाखवू शकतो गोष्टी, जे थिएटरमध्ये थोडं मोठ्या लेवलला तुम्हाला मोठ्या स्वरूपात ते मांडावं लागतं. जसं तुला म्हणलं की मेरिल बघतो, उठा हॅगन, स्टेल आयडलर किंवा माइझनर, तर त्यांचे डॉक्युमेंटेशन आहे. आपली तर काय पद्धत किंवा काय आहे का नाही? नाही, आणि आपल्याकडे ज्या लोकांनी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला ते सगळं त्यांना कुठून तसं करावंच वाटतं. जसं की मला लावणचं डॉक्टर श्रीराम लावणचं, नाही का, त्यांच्या काही मुलाखती आहेत, पण ऍक्टर म्हणून काय प्रोसेस होती स्क्रिप्ट निवडण्यापासून वेगळी. ते जे इतर नट काम करायचे, कसं काम नव्हते करत, ते रिअलिस्टिक असलं पाहिजे, हे कुठून आलं सगळं भान, नाही का? ते निवडत असताना काय प्रोसेस, हे सगळं काहीच नाही आहे ना आपलं काही बाबा इंडीची.
ते ऍक्टर म्हणून काय प्रोसेस करत होते बरोबर. नाही काय. आणि हे तर माहिती आहे आपल्याला की ते जे पठडी होती त्यावेळेसची अभिनयाची ते सोडून वेगळं करायचे ती नाही का, त्यांचं काम दिसायचं. आपला कुठला सिंहासन सारख्या फिल्म मध्ये आज पण सकाराम बांडर वाचताना मला निळपुलींशिवाय कोणी इमेजनच नाही होत. त्यांची मी क्लिप बघतो मी, त्या क्लिप मध्ये कधी काय तो ऍक्टर होता ते तेच करू शकत होते त्या ताकदीचं रोल. हो. आता मी ज्यांचं पाहतो ना परफॉर्मन्स, एकतर ते मग चिडचिड करतात, नाही तर मग ते खूप असे काय म्हणतात परफॉर्मन्स नाही काय, ते ते दोन्ही नाही, ते मधलं काहीतरी ते सुपरफिशियल लेवलला जे होतं ते रायटरच्या बाबतीत होत असेल ना. बघ क्रिएटिव्ह प्रोसेस तर ह्या सगळ्यांची सेमच आहे ना, की तुम्ही गोष्टीकडे कुठल्या अप्रोचने पाहताय. बरोबर. तू जेव्हा करतो रायटिंग, एखादा विषय घेतला त्यावेळेस काय खबरदारी घेतो की अरे हे त्याचं होऊ नये किंवा विषय म्हणजे आता काय होतं, सुचताना खूप गोष्टी असतात नाही का. कोण प्रत्येकाचं म्हणणं सुचलं की त्याच्यावरती काहीतरी होईलच असं नाही. इथं नाही वाटत आहे ना तिथं थांबवलं पाहिजे असं ते वाटतं. आणि मी प्रयत्न काय करतो लिहिताना ना की लेंथपेक्षा ना डेप्थ आली पाहिजे लिखाणात. आता जे पाहतो ना मी मोस्ट ऑफ द नाटक लेंथ खूप असते, त्यांचे लिखाणाचं सराव भरपूर असतो त्यांनी, त्यामुळे ते लिहितात किती जास्त. एक सीन 15 मिनिटाचा कसा करायचा त्यांना नाही, पण त्याला काही डेप्थ नसते. मग म्हणजे ते निबंधासारखं होतं. म्हणजे जो मुद्दा पटकन हो असं म्हणून संपू शकतो त्याला त्यांचं अर्ध पान असतं डिस्क्रिप्शन. मला तर वाटतं ते डेप्थचा भाग आहे ना थोडा की. आणि बघ परत जे बोलतो आपण किती मिनिमल झाला पाहिजे तुमचे शब्द. म्हणजे ते गालिब सारख्या माणसाला मोठं काम, त्यांचं जे कमी शब्दात 2 म्हणजे त्याच्या एका शेरवर आपण पुस्तक लिहू शकतो इतकं त्याच्यामध्ये ते. मग ते मिनिमल होण्यासाठी कुठला विचार करायचा, म्हणजे कशा प्रकारे विचार केला होता शकतो. कारण फिरून सगळा प्रश्न तिकडे येतो परत नाही का, की ते मला वाटतं तुम्ही खूप फुतफुरी केलं पाहिजे. सर तुमच्या आतमध्ये जर मोटिवेशन्स हल्लेले असतील ना तर ते नाही तुला 100% तेच वाटलं पाहिजे. म्हणजे एखादा गुन्हा करत असतो ना तो मनापासून बोलतो ते पूर्ण होतं. मोटिवेशन चांगलं आहे वाईट आहे नंतरचा भाग आहे. ते मोटिवेशन क्लिअर आहे, इतक्या क्लिअरिटीनं ते केलं ना तरच ते एक्सप्रेशन होतं. की तुला हैदराबादला जायचं आणि मुंबईच्या गाडीत बसलं ना तू पोहोचणारच नाही गेलं. सगळ्यात पहिलं काम आहे मुंबईच्या गाडीत बसणे. मग तू काय. आणि ते माध्यम कसं असतं माहिती, नाटक असेल किंवा कॅमेरा, जे तुझ्या आतमध्ये काय ना हे दिसत राहतात कायम. तू वर त्याला मुलामा किती लाव कशाला नाही का, तू आतून कसं तुझी पर्सनॅलिटी दिसायला लागते नाटकमध्ये फिल्ममध्ये. आणि तुझ्या विचारांना किती डेप्थ आहे हे पण. आता काय करतात ते विषय लेखक, तू म्हणतो ना की ते कशामुळे होतं सुपरफिशियल, ते निवडताना विषय त्यांना खूप असं वाटतं की अरे आपण सेन्सिटिव्ह सामाजिक विषय भारी हे त्यांना भारी वाटत. गरज आहे का भारी असणं आणि तुझी गरज आहे का ती लिहिण्याची, तुला त्याबद्दल काही कनेक्टिव्हिटी आहे का त्या विषयाबद्दल, तर तू त्याच्यावर सगळ्या ऍस्पेक्टनं लिहू शकतो. पण ते तुला फक्त स्पर्धा आणि ते केलं तर लोकांना भारी वाटेल म्हणून करत असतील तर तेच होणार जे होतं स्टेजवरची करतो सगळं सरफेस लेवलचं बरोबर होत जाणार. म्हणजे तुझं मोटिवेशनच काम करते ट्रुथफुलनेस आहे ना, तो लेखन कर, डायरेक्शन कर, ऍक्टिंग कर, ते इकडे आपण बघा आपण एक्सरसाइज करतो ना व्हॉइसच्या, आपण म्हणतो की इथून पोटातून बोल, आणि किंवा ओरडताना बेंबीच्या देठापासून ओरडणं आपण म्हणतो नाही. आणि आपण खूपदा अनुभवतो आपण जेव्हा रिअल असतो ना एकदम तेव्हा इथून सगळं येत असतं बोली नाही का. आणि जेव्हा सुपरफिशियल असतं तेव्हा तेच होणं गरजेचं आहे की तुला तो इथून वाटतं या सगळ्या गोष्ट करावीशी तर ते करतो. ऍक्टिंगच्या बाबतीतून मला तेच, म्हणजे एखादा सीन करत असताना मी हा देश बघतो की मला नाही वाटत तोपर्यंत ग्लास नाही बसतो. अच्छा, मला जोपर्यंत त्या सीन मध्ये पुन्हा अभ्यास करून नाही का त्या पॉइंटला मी ओचत नाही की आता ग्लास उचललं पाहिजे तोपर्यंत मी नाही होत. डायरेक्टर म्हणलं की तुला उचलायची गरज आहे का, मग ती ब्रिजिंग करणं गरजेचं आहे ना ऍक्टर म्हणून. ते ऍक्टर म्हणून ती प्रोसेस ऍक्टरची ना,
तू त्याच्याशी वाच, त्याला असापर्यंत हात कसा गेला पाहिजे तुझा ते शोधणं वाच. म्हणजे बघ लेखकाने तर लिहिलंच आहे नाही का. म्हणजे कधी कधी तुम्ही गोष्टी बदलू शकता, ग्लासाच्या ऐवजी जग ठेवला तिकडे नाही का, पण तो उचलणं तर तुला आहेच आहे ना बाबा. तर ते उचलण्यापर्यंत जी ब्रिजिंग आहे ना ते ऍक्टर म्हणून तुला करता आलं पाहिजे असं आहे. आणि तो नाटककार लिहित असतो ना, म्हणजे चांगलं नाटक म्हणते ना, की तो काहीतरी मुवमेंट लिहितो ना तर नाटकामध्ये मेटाफरिक गोष्टी असतात, त्याला काहीतरी लिहित असतात. तो फक्त त्याला काहीतरी पान भरायचं म्हणून ती लाईन लिहिली नाही नाही का. तर त्याचं तुझ्या आतमध्ये एक्सप्रेशन तयार झालं पाहिजे. मग तू ते केल्यावरती मला कळतं की अरे यार हा असं बोलत असताना ह्याने असं केलं म्हणजे ह्याच्या मनात काहीतरी असणार आहे. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट. आणि तू जितकं बारीक गोष्टींच्या आतमध्ये व्हायला लागशील ना नाही का, तेवढं तुला असं दिसायला लागलं अरे हे विश्व किती मोठं आहे. म्हणून तर बघ ते चांगल्या फिल्म, वर्ल्ड सिनेमा परत किंवा आपल्याकडच्या चांगल्या फिल्म सगळं नाही, तुला डोळ्यांचे क्लोज दिसतील, ओठाचे टाईट क्लोज लागला आहे, हे तुला क्लासिक सिनेमाज किंवा वर्ल्ड सिनेमामध्ये का बरं. कानाचा आहे, त्याला काहीतरी मिनिंग असतं ना ते डोळे. आता एखादा ऍक्टर पूर्ण त्यासून प्रक्रिया केलं ना, आणि तुझ्या केसापासून ते नखापर्यंत तो सीन बोलतोय, तो डिरेक्टर लावेन तुझ्या डोळ्यांसमोर की अरे डोळ्याचा उतरलेला गोष्ट, अरे याचा हात बघ कसा होतो, मग ते जातील ना त्यालाही हा. आता ते तुझ्या आतमध्येच अजून आलेलं नाही. करतानाच आपले लोक मन लावून किंवा ते पूर्णपणे झोकून जे ऍक्च्युली वेगळं का सांगावं लागतं मला नाही कळत. म्हणजे एखादा डॉक्टर तो पूर्ण मन लावून तुझं ऑपरेशन नाही केलं तर काय होईल तुझं. बरोबर, ते केलंच पाहिजे त्याने, तसं जो काम आहे तो केलंच पाहिजे. बरोबर. आणि तुला अज्ञान आहे तोपर्यंत ठीक आहे, तुला समजत नाही तोपर्यंत शोधते नाही. मुद्दा असतो की तिला कळायला लागल्यानंतर काय करते, पण परत तेच करत असशील तर मग ते जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. हा, मग तुझ्यामध्ये काहीतरी आहे, तुझं त्यामध्ये काहीतरी हेतोय वेगळा. असं स्क्रिप्ट तयार होती फिल्मची, ती पिच करताना किंवा कशी पिच करतो त्यामध्ये प्रॉब्लेम काय येतात. बघ प्रोड्युसर म्हणजे ना असा अभ्यासू प्रोड्युसर आपल्याकडे नाहीच आहे. तो गेला आणि तू काहीतरी त्याला पिच केला विषय, आणि मग तो त्यानं तुला काहीतरी क्रिएटिव्ह प्रश्न विचारले, सजेशन दिले, आणि असं का लिहिलं, त्या सीनचा मोटिव्ह काय, आणि तो रायटरला प्रश्न पडला की अरे यार खरंच हा बोलतो ते, असं कधीच होत नाही आपल्याकडे. प्रोड्युसर म्हणजे कोणाकडे तरी पैसा आहे ना, त्याला कसा ह्याच्यात आणायचं एवढंच, त्याला असं लुटायचं. हा, ही प्रोसेस होतच नाही अरे पिच करण्याची आणि नाही का हे होण्याची. आणि त्याच्या मागं पण खूप वेळ. आता मला म्हणायचं की तू कोणीतरी नवीन माणूस आहे, मी तुझ्याकडे माझं काहीतरी गोष्ट पिच करायला लागलं नाही, तर त्याच्या आधी पण एक फॉर्मल वातावरण होणं, आपण एका पेजवरती येणं गरजेचं असतं, एकमेकांना समजून ये बरं सांगतं. हळूहळू तुला जेव्हा कळायला लागतं की मी कसं आहे, मला ते होतं तू कसं आहे ना, मग त्यानंतर एक वातावरण तयार होऊन मग तू असं असतं की हा ऐकव आता, की मग मी कसं ऐकवतोय, माझी स्टाईल काय आहे, तो नंतरचा भाग नाही. पण तसं ग्राउंड तयार झालं, त्याची स्पेस तयार झाली पाहिजे ते येऊन. बरोबर. म्हणजे मुळात जे प्रोड्युसर आहेत त्यांना आर्टचा किंवा माध्यमाचा नॉलेज पाहिजे, सेन्स पाहिजे. तो अभ्यास असला प्रोड्युसरच पाहिजे. मला उलट असं म्हणलं पाहिजे की त्याने तुला इतके प्रश्न विचारले पाहिजे की तुला असं झालं पाहिजे की अरे यार माझ्या निकरण हा असं नाहीये की तो म्हणेल की पैसे तर मी देईन तुझं काय, तुझं जम चांगलं आहे असं म्हण नाही, पण ह्या गोष्टी मला नाही, असं कोणी क्रॉस क्वेश्चनच करत नाही ना. काम मिळतं तर करून, ते जेनेरिक आहे ना, ते स्पेसिफिक काय म्हणते स्पेसिफिक काम केलं पाहिजे, जेनेरिक करून घेऊन आहे असं आहे. त्यामुळे काम करण्याची संख्या कमी होतीच, जे आपल्याला काम मिळणार आहे किंवा मिळण्याची संख्या किंवा क्रिएट करण्याची संख्या, त्याच्यावर काय परिणाम करतो. कुठल्या गोष्टी त्यांना आयडियल विचार केला की सगळ्यांना असंच वाटतं की हा टोकाचा आहे विचार करतोय, पण परत मला तीच गोष्ट वाटते की तू क्लासमध्ये कॉलेजमध्ये जातो, अभ्यास करत असतो नाही का, आता तुला कधी असं वाटतं का अरे मी 7 आले पाहिजे, नाही पहिलंच वाटतं. सगळ्याला काय वाटतं की पहिल्या 3-4 मध्ये तरी मला चांगले मार्क आले पाहिजे, आता वाईट काय नाही. मग तुम्ही इथं काय असं करता, इथं आयडियल विचार केला की तुम्हाला असं वाटतं की अरे हा जरा अति विचारला होता. अरे पण तुम्ही ज्या गरजेचं आहे, तुम्ही ज्या क्रिएशनला चांगलं म्हणताय ना, ती लोक त्या पलीकडे गेलीत, अति विचाराच्या पलीकडे. ते एखादी गोष्ट आपल्याला फिल्म दिसते ना, म्हणजे आता मी ते अनुभवू शकतो ती गोष्ट की ते कॅमेऱ्यासमोर आणणं
आणि मला जे मनात वाटतं ना कसं ऑडियन्सला फील देणं ही फार अवघड प्रोसेस आहे. कारण ते माझ्या लिखाणातून डिरेक्शन, ऍक्टिंग, कॅमेरा, एडिटिंग इथं पोहोचेपर्यंत फार गोष्टी चेंज होतात. ती आहे तशी तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे फार अवघड प्रोसेस आहे माझं हे. तर ते तू तेवढं आयडियल विचार ठेवल्याशिवाय ते नाही होणार. तू ते काहीतरी 10 विचार करशील तर त्यातले 2 वर्क होतील. आता तो जे म्हणतोय की ऍक्च्युली तो विचार करणं गरजेचं आहे, पण लोकांना काय वाटतं अरे हा काय विचार करतोय किंवा हे काय त्याच्या पलीकडे गेलोय. पण त्याच्यामुळे हा समज होतो का की अरे हा अतिहुशार आहे किंवा हा जास्तच किंवा ते टाळणं. आणि बघ ह्या सगळ्याला परंपराच आहे. ह्याच्यातच नाही, कुठल्याही फील्डमध्ये म्हणजे ज्या फील्डमध्ये ऍक्टिंग आपलं हे त्यांचं क्षेत्र सोडून इतर कुठल्याही फील्डमध्ये जे काही वेगळं केलेलं लोकांनी त्यांना पहिल्यांदा हेच फेस करावं लागलं. अरे हा विचार काय करतोय, हा प्रवाहापासून जाऊन वेगळा विचार करतोय किंवा हा स्वतःला शान समजून काय आणि त्यांच्याकडूनच काहीतरी झालं. आणि उलट मला वाटतं की नॅचरली इन्स्टिंक्ट आहे माणसाचं प्रश्न विचारून जा कसं कुठं. आणि आपल्याकडे परंपरा पूर्ण विरुद्ध आहे, प्रश्न नाही विचारायचा. लहानपणी सांगितलं जातं आपल्याला. आणि ते कॉन्ट्रडिक्टरी मला तर ते लहानपणापासून सुरू आहे. शाळेमध्ये म्हणतात की प्रश्न विचारला पाहिजे, घरी म्हणतात की प्रश्नच नाही विचारायचे. करायचं काय ना की. आणि प्रश्न विचारले की त्यांच्याकडे उत्तर नसतात. त्या उत्तर नसतं म्हणून प्रश्न नाही विचारायचं, सोपं काम करायचं. जे सेम इकडे फॉलो ते डीप रुटेड आहे, जे आपल्या लहानपणापासून जन्मापासून संस्कारांपासून शाळा कॉलेज ते झिरपत आपल्या कामात आली. प्रश्न नाही विचारायचे, करत राहायचं. आणि एका लेवलला काय होतं, आपल्या इतर खूप गरजा असतात त्या सगळ्याकडून आपण हळूहळू काय म्हणते ऍडजस्ट व्हायला लागलो त्यामध्ये त्या गोष्टी. हा चला ठीक होईल, मग तुम्हाला काही वाटणं बंद होतं सगळ्या त्या गोष्टीबद्दल. पण एक लक्षात घे, ज्या काय म्हणता येईल ज्याचं जगणं अर्ध ना त्यामुळं तो माणूस तो मुद्दा कधीच नाही सोडू शकत. बरोबर. जसं उदाहरणार्थ जात्यांतर लढाई आपण म्हणतो नाही का, ज्यांना ज्यांना त्रासच नाही जातीचा नाही काय, ते कधी हवं तेव्हा कमेंट करू शकते, हवं तेव्हा शांत बसू शकते. पण जो त्याच्यामुळे भोगतोय ना त्याला ते कायम, तो 1% लूज पडला तरी त्याला त्याचं भोगायला बरं, तर त्याला कायम स्ट्रगल करत राहणं गरजेचं. ते तसं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की कलाकार म्हणून तुला तुझी तशी गरज वाटली पाहिजे. मला सतत यार जागा राहून स्ट्रगल केला पाहिजे. आणि होईल ना, आता तर मी म्हणतो ना की इतकी माध्यम आले, किती करण्यासारखं यार. आता आपण किती करू शकतो, अंतच नाही. किती कॉन्टेंट येतोय, तू किती क्रिएट करू. हा पण कॉन्टेंट आहे आपला, एकटा करायचा कॉन्टेंटच आहे. तू किती क्रिएट करू शकतो, तुम्ही का नाही. पण तू कागज के फुल नावाच्या फिल्म मधले शॉर्ट्स बघ. हो, मला कायम असं जे की आता फक्त आपलं आपणच खरं तर प्रत्येकाने विचारायचे की आपल्याला असं वाटतं की आपल्या आधीच्या काळात माणूस जन्मालाय म्हणून त्याला विजन नसेल, पण तो आपल्या अजून पुढे पाहत होता तो माणूस. आणि ते कॉम्प्रोमाइज करत नव्हते. नाहीच हा सगळ्यात महत्वाचं नाही प्रॉपर थॉट असायचं. आणि फार काही नव्हतं ना त्यावेळेस. ते मला वाटतं पॅन्थरच्या पलीकडे पॅन्थर तसं काही बेसिक इक्विपमेंट. पण ते कॅमेराच्या मुवमेंट्स, रेंजच्या फिल्म मधल्या सुद्धा ठीक आहे. पण तेच म्हणायचं मला की जवळ नसेल ना तर मग मी विचार, जे आळेकरांनी आपल्याला ललितमध्ये शिकवलेलं असतं की कमीत कमी गरजांमध्ये कसं नाटक करायचं. खूप सगळ्या गोष्टी दिल्यावर तर त्यांनी करणारच, पण कमीत कमी काही नसताना नाटक कसं करायचं. मग ते आज कुठेतरी येतंय का आम्हाला, पण आपण करत असतो. आपले ललितचे किती मुलं मुली करतायत, कमीत कमी गरजामध्ये नाटक करत राहणं गरजेचं यार मनापासून. मोठेपणा नसला पाहिजे आपण. ते म्हणतात ना की आधी माणूस म्हणून चांगले व्हा आणि मग कलाकार. ते फार फिलॉसॉफिकल किंवा मेलोड्रॅमॅटिक वाक्य करून ठेवलं आता, पण ते खरंच आहे तितकं. तुझ्या आतमध्ये मी असं म्हणलं ना की कॅमेरा तुझ्या डोळ्यात जेव्हा लागतो ना, तुझ्या आतमध्ये नसेल ते डोळ्यात येणार असेल बरोबर, ते कॅमेऱ्यात दिसतं ते बरोबर, कॅमेरा बरोबर टिपतो कॅप्चर. कुठली गोष्ट मनापासूनच केली पाहिजे. बरोबर. तर माझा प्रश्न हा होता की तू सातत्याने हे काम करतोय, म्हणजे तू 10वी पासून आपण किंवा 11वी 12वी पासून BSc पासून तू नाटकात बसला आणि तू आधीपासून नाटक करत होता. आता
गेली किती वर्ष तू इथे ललित कला केंद्र केलं आणि मुंबईमध्ये येऊन तू काम करतोय. याला खूप वर्ष गेली, जवळपास 20-25 वर्ष आपण पकडूया. तर सातत्याने करणं, की उठणं, सकाळी रोज उठणं, टायपिंग करणं किंवा ऍक्टिंग करणं, ऑडिशनला जाणं, एखाद्या फिल्म मिळाली फिल्ममध्ये काम करणं, ते सातत्याने करण्यासाठी तू स्वतःला मोटिवेट कसं करतो आणि तुझे पुढचे प्लॅन काय आहेत? आता या सगळ्यामध्ये ना कधी कधी खूप डिप्रेशन नाही, पण थोडं लो फील होतं मला, की खूप गोष्टी असतात ना, घरचे असतात, मित्र असतात किंवा विचारणारे असतात, अरे काय सुरू आहे, नाही का. तो पैसा पण ही गोष्ट मॅटर करते. जसं मी तुला म्हणलं की आपल्याला जेव्हा माहीत असतं ना की इथं पोहोचायचं, तर मला दिसतं की ही प्रोसेस आहे, तर ती आपण करत राहायचं. आणि जर त्याच्यासाठी हे म्हणजे कुठं ना कुठं तुला डिसिजनचं तुला पे ऑफ करावंच लागते ते आयुष्यात. कुठली डिसिजन घेतलं तर त्याचं एक काहीतरी तुला अजून प्लस असतं आणि मायनस असतं, असं आहे ते. आणि मला फार मनापासून एक गोष्ट वाटते, मी तू कला ही आणि आपलं जे माध्यम आहे त्याला, नाटक असेल, फिल्म असेल, नाही का, हे इतकं प्रभावी माध्यम आहे ना, ते प्युअर राहिलं पाहिजे. कारण हे फार प्रभाव पडतो लोकांवरती ते, आणि ती जबाबदारी आपली. नखाते सरांकडून मी म्हणजे आम्हाला त्यांचे लेक्चर डेली नाही झाले, पण आम्ही खिडकीत उभं राहून त्यांची लेक्चर करायचो किंवा बाहेर नाही ऐकायचं. तर मला नखाते सरांकडून हेच कळालं की ते काय एवढं पोट तिडकीने सांगायचं. ते म्हणायचं की एक फार सेन्सिटिव्ह माध्यम तुमच्या हातामध्ये येणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही तयार पाहिजे. त्यामध्ये तुमच्याकडून काहीतरी वेगळं नाही पोहोचलं पाहिजे लोकांपर्यंत, ही त्यांची कायम तळमळ होती ना. मॅनिप्युलेशन बद्दल ते बोलतात. तर हे ह्या माध्यमांचा अशा प्रकारे खूप यूज होऊ शकतो. तर मला असं वाटतं की आपण फार सेन्सिटिव्हली काम करणं, ते वाटू दे लोकांना आयडियलिस्टिक वाटतंय किंवा अरे हा अतिशहाण आहे वगैरे वाटू दे. आणि जेव्हा आपण करून प्रोडक्ट समोर येतो त्यावेळेस समजतं लोकांना की हे काय करू शकता नाही काय. आणि सगळं जगाला काय परत तेच होतं, कलाकार म्हणून आलो ना आपण, काय जगाला अप्रूव्ह करण्याचे, त्याच्यामुळे करत राहायचं आपण. आणि मी तर माझं ठरलं त्याप्रमाणे करत राहणार आहे. त्यातून किती हाती लागणार आहे, किती नाही लागणार मला माहिती. आणि पुढचं काय प्लॅन खूप आहे. पुढचे प्लॅन तर जसं तुला म्हणलं की प्लॅन्स भरपूर आहेत, ते एक्झिक्यूट कसे होतात ते माहित नाही, पण करायचंय. आणि आता इतकं सगळं बोललोय तर ते जबाबदारी पण असते ना, ते तर ते त्याच पद्धतीनं करायचं प्लॅन. ते छोटं भलेही छोटं काम असो, पण ती सुरुवात तशीच करायची. त्यासाठी वाट पाहतोय मग. मजा आली बोलून. मलाही मजा आली. मला काय चांगलं वाटलं दादाचं, की कामाला मोटिवेशन असणं ते जे आहे माध्यमांनुसार काम ठरतं आणि त्यात हे डिवायडेशन नाही. म्हणजे मला पटतंय का हे सगळ्यात महत्वाचं आहे. इव्हन ते कुठले काम असो, माझ्या मनाला पटतंय का, ती साधी रील असो, तर ते टीव्ही सिरियल असो, ते फिल्म असो, ते नाटक असो, माझ्या मनाला पटतंय का, हे जे तू सांगितलं. आणि बाकी काय खरेपणानं ती गोष्ट कर. आता रील करणारे सुद्धा त्यांचा अर्धा दिवस जातो ती रील करणं. हो, ते कपडे कष्ट करतात, कपडे निवडणं, शॉर्ट्स घेणं आणि सगळं ते त्यांच्या पद्धतीचं आहे एक्सप्रेशन, आपण ते मान्य करू. एक्सप्रेशन पण जोपर्यंत ते, मला असं वाटतं ना, ते जोपर्यंत ते इतरांना काहीतरी त्रासदायक ठरत नाही ना, तोपर्यंत ते करत राहा, ठीक असतं. असं आहे. पण एका खूप समूहाला किंवा माणसांना जर गोष्ट प्रभावित करत असेल तर मग त्याच्याविषयी आपण बोललो. आपण जे बोललो आता की आपण काय करतो याचा विचार करणं महत्वाचं आहे, करण्याच्या आधी. एक्झॅक्टली. मजा आली. येस, थँक्यू. मजा आली, छान वाटलं. जे मनात होतं खूप दिवसापासून बोलावं असं वाटत होतं ते बोललोय. आणि राहुल आणि ही सगळी टीम फार मेहनत करते पुण्यावरून वगैरे. हे मुलाखत द्यावा असं काही नाहीये खरं भाऊ, थोड्या गप्पाच आपल्या एक्सचेंज झालं पाहिजे, कोणाला काय वाटतं याबद्दल. हे निमित्त आहे त्याला. आणि यांनी अजून बऱ्याच कलाकारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, त्या तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती बघू शकता. ही सुद्धा मुलाखत पहा तुम्ही आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.